उषा जाट नाशिक व इन्स्टंट सरबताच्या दोन वेगवेगळ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। या दोन्हीही रेसिपी आपल्याला या उन्हाळ्यात नक्कीच कामी पडणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। इथे मी एक लिंबू पावडर बनवलेली आहे आणि दुसरं लिंबाचं सिरप बनवलेलं आहे, जे आपण सरबतासाठी वापरू शकतो। इथे जी लिंबू पावडर बनवलेली आहे त्याचा जोही व्हिडिओ होता तो माझ्याकडनं डिलीट झालेला आहे, त्यामुळे रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे तुमच्याशी शेअर करत आहे। व सिरप तर अगदीच खूप सुंदर व टेस्टी देखील आहे। दोन्हीही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता। सुरुवातीला मी इथे लिंबू पावडर बनवलेली आहे, तर लिंबू पावडरसाठी मी इथे साधारण 20 लिंब घेतलेली मोठ्या साईजमध्ये। त्या लिंबांचा रस साधारण 1 वाटी असा निघालेला। 1 वाटी लिंबाचा रस, त्यासाठी मी इथे 3 ते 3.5 वाटी साखर घेतली। ते दोन्हीही पदार्थ एकत्र करून ताटामध्ये छान पसरवून घेतलं व फॅनखाली 4 ते 5 दिवस छान सुकवून घेतलं। साखरेचे फॅन खाली सुकल्यामुळे साखरेचे खडे बनले जातात, लिंबाचा रस पूर्ण साखर शोषून घेते। त्यानंतर तयार झालेले खडे थोडेसे खलबत्त्यात छान कुटून घेतले आणि त्यानंतर मी ते मिक्सरमधून फिरवून घेतले। मिक्सरमध्ये फिरवताना त्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ देखील टाकलं। तयार मिश्रण छान मस्त पावडर तयार झालेली मस्त आपण एका चाळणीने मी चाळून घेतली आणि ही तयार झालेली पावडर तुमच्या समोर आहे। ज्यावेळी आपल्याला लिंबू सरबत बनवायचं असेल त्यावेळी आपण 1 ग्लासासाठी 1 चमचा किंवा 1.5 चमचा यातील पावडर घेऊ शकतो। वरतून फक्त आपल्याला थंड पाणी टाकून मस्त चमच्याने हे मिश्रण एकत्र केलं की आपलं सरबत तयार असणार आहे। अगदी कितीही घाई असली तरी आपण या पद्धतीने ही इन्स्टंट पावडर सरबताची तयार करून घेऊ शकतो। दुसरी रेसिपी आपली असणार आहे इन्स्टंट लिंबाचे सिरप बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 5 ते 6 मोठ्या आकाराची लिंब घेतलेली आहेत। सुरुवातीला आपण लिंब कापून घेणार आहोत, त्यांचा रस चाळणीने मस्त गाळून घेणार आहोत। साधारण इथे मी अर्धी वाटी लिंबाचा रस माझा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि 1 वाटी मी इथे पुदिना देखील घेतलेला आहे। तर पुदिनाची पानं आपण काढून घेतलेली आहेत आणि आपल्याला देठपात्र अजिबातच घ्यायची नाहीत। आपण एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये ज्या वाटीने लिंबाचा रस घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे 1.25 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही इथे 2 वाटी किंवा 2.5 वाटी साखर घेतली तरी देखील चालेल। 1.25 वाटी साखरेसाठी मी इथे 1.5 वाटी फक्त पाणी टाकलेलं आहे। पाण्याचं प्रमाण आपल्याला खूप जास्त टाकायचं नाही, साखर भिजेल इतपतच आपल्याला पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता आपण कढई गॅसवर ठेवून घेऊया। मंद गॅसवरती आपल्याला आता हे मिश्रण छान मस्त साखर जी आहे ती विरघळून घ्यायची आहे। आपण चमच्याने व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। अगदी 3 ते 4 मिनिटातच साखर छान मस्त विरघळते आणि त्याचं मस्त छान सिरप देखील तयार होतं। या पद्धतीने हे जे सिरप आपण बनवणार आहोत ना, ते अगदी भरपूर दिवस एका काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून आपण फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर अगदी 2-3 महिने आरामात टिकतं ते। त्यामुळे आपण साखरेचं अगदी छान असा मस्त एकतारीचा पाक, पूर्ण एकतारीचा पण नाही, जसं आपण गुलाबजामुनला करून घेतो अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। जोपर्यंत साखरेचं आपण छान असं विरघळून घेत आहोत तोपर्यंत आपण पुदिन्याची जी पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पानं आपण घेतलेली आहेत, आपण ती बारीक करून घेणार आहोत। ही पुदिन्याची पानं बारीक करण्यासाठी पाणी न वापरता काही बर्फाचे तुकडे आपल्याला इथे वापरायचे आहेत। आईस क्यूबने काय होणार आहे, पुदिन्याची पानं बारीक तर होणारच आहेत, परंतु पुदिन्याचा जो नैसर्गिक हिरवा रंग आहे तो मात्र टिकून राहणार आहे। पाणी जर टाकलं तर त्याचा रंग काळा होऊ शकतो व आपलं जे सिरप आहे त्याचा रंग देखील काळा होऊ शकतो। म्हणून आपण इथे पुदिना बारीक करताना नेहमी आईस क्यूबचाच वापर करणार आहोत। इथे तोपर्यंत तुम्ही बघू शकता साखर मस्तपैकी छान अशी विरघळलेली आहे आणि आपल्याला हवं आहे तसं मिश्रण साखरेचं तयार झालेलं आहे। यामध्ये आपण आता जो पुदिना बारीक केलेला आहे तो पुदिना आपण यामध्ये आता पेस्ट तिची तयार झालेली ती यामध्ये टाकून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही बघू शकता साखरेचं आपल्याला अगदी या पद्धतीने मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे, कारण जर त्यामध्ये जर पाण्याचा अंश असेल ना तर आपलं म्हणजे अजून भरपूर वेळ आपल्याला यामध्ये लागू शकतो, म्हणून इथे लक्ष ठेवायचं आहे। आणि सुरुवातीलाच पाण्याचं प्रमाण आपण कमी वापरलेलं आहे, तर अगदी 2-3 मिनिटांमध्येच आपलं हे मिश्रण मस्त असं घट्ट व्हायला सुरुवात होते। पुदिन्याचं पेस्ट आपण यामध्ये टाकली की हे मिश्रण सुरुवातीला उतू जायला लागतं, त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं आहे, आपण चमच्याने सतत आपण हे मिश्रण ढवळत राहायचं आहे। त्यामुळे काय होणार आहे,
मिश्रण उतू देखील जाणार नाही व अगदी सगळ्या बाजूने पुदिना देखील छान मिक्स होणार आहे। आणि साखर व पुदिन्याचं हे मिश्रण एकत्र केल्यामुळे याला रंग देखील छान येणार आहे, याचं टेक्स्चर देखील सुंदर बनणार आहे। त्यासाठी चमच्याने आपल्याला हे मिश्रण सारखंच मंद गॅसवरती उकळून घ्यायचं आहे। सुरुवातीला तुम्ही बघू शकता साखरेचं जे हे मिश्रण आपण तयार झालेलं होतं मस्त छान आपण घट्ट करून घेतलं होतं, परंतु पुदिन्यामध्ये आपण आईस क्यूब टाकलेले होते पेस्ट करताना आणि त्यामुळे पुन्हा हे मिश्रण आता थोडंसं पाण्यासारखं पातळ झालेलं आहे। तर आपल्याला अगदी 3-4 मिनिटं मंद गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण मधासारखं होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तुम्ही लक्षात ठेवा, जितपत आपलं मध असतं ना, जेही आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल, मधाची जशी कंसिस्टन्सी असते ना, अगदी त्याच प्रमाणानुसार आपल्याला याची देखील जे ही लिक्विड आहे आपल्याला तितकंच घट्ट किंवा पातळ आपल्याला ठेवायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, आवडल्यास लाईक देखील करा व तुमचा अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर करा। एकदा चॅनलला भेट देऊन बाकीचेही व्हिडिओ नक्कीच बघा। आत्तापर्यंत तुमची मला मिळालेली साथ भरपूर महत्त्वाची होती व इथून पुढे देखील तुमची साथ माझ्यासाठी आवश्यक असणार आहे। तुम्ही बघू शकता मंद गॅसवरती हे मिश्रण आपण सतत चमच्याने ढवळत राहत आहोत आणि तरी देखील ते उतू जाण्यासाठी पाणी असल्यामुळे ते उतू जातं, त्यामुळे मी इथे मध्येच कढई एका पकड किंवा सांडशीने पकडून वरती करून घेत होते, त्यामुळे काय होतं उकळतं देखील आहे मिश्रण आणि उतू देखील जात नाही आहे, परंतु चमच्याने मात्र सतत आपल्याला इथे हलवत राहायचं आहे। पुदिना टाकल्यामुळे आपलं जे सिरप बनणार आहे त्याचा रंग देखील खूप सुंदर बनणार आहे, चव तर अप्रतिम लागणार आहे, परंतु पुदिना खूप जास्त थंड देखील असतो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वातावरणात खूप जास्त उष्णता तयार होत असते आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पुदिना खूप महत्त्वाचं काम करतो, म्हणून आपण हे सिरप पुदिन्याचं बनवणार आहोत इथे, त्यामुळेच मी इथे पुदिना घालून घेतलेला आहे। तर तुम्ही देखील हे सिरप एकदा बनवून बघा। तसेच सुरुवातीला आपण बनवलेली लिंबू पावडर आहे ती देखील नक्की तुम्ही बनवून बघा, ती देखील आपण खूप पटकन बनली जाते, सुकवण्यासाठी 4-5 दिवस आपल्याला लागतात, परंतु खराब होत नाही आणि अगदी ऐनवेळी पाहुणे आले तरी आपण मस्त ही पावडर सरबतासाठी वापरू शकतो। सुरुवातीला लिंबू पावडर बनवलेला जो व्हिडिओ होता तो काही कारणास्तव डिलीट झाला माझ्याकडनं, परंतु रेसिपी फार सोपी होती आणि पटकन तुम्ही करू देखील शकतात, म्हणून तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं जे पुदिन्याचं हेही मिश्रण होतं मस्त घट्ट झालेलं आहे, सर्वच खूप छान असं आपलं हे सिरप तयार झालेलं आहे। आता आपल्याला मिश्रण बघू शकता तुम्ही गॅसवर ठेवल्यामुळे उतू देखील जात नाही आहे, तर याच ठिकाणी आपण गॅस बंद करून घेणार आहोत। या रेसिपीला मला पूर्ण वेळ साधारण 15-20 मिनिट इतका वेळ मला लागलेला आहे, तर तुम्हाला हा वेळ कमी जास्त देखील लागू शकतो। गॅस बंद करून घेणार आहोत व हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला यामध्ये जेही बाकीचे आपण पदार्थ मिक्स करणार आहोत ते अजिबात करायचे नाही। गरम मिश्रणामध्ये जर ते पदार्थ मिक्स केले तर आपला जो सिरप आहे त्याची चव बिघडू शकते, त्यामुळे सुरुवातीला तुम्ही बघू शकता अगदी पातळ दिसणारं मिश्रण थंड झालं की अगदी मधासारखं आणि खूप सुंदर असा हिरवा रंग त्याला आलेला असणार आहे। साधारण 3-4 तासाने तुम्ही बघू शकता मिश्रण खूप सुंदर थंड झालं आहे, रंग देखील खूप छान आलेला आहे आणि अगदी मधासारखंच त्याचं टेक्स्चर देखील बनलं गेलेलं आहे, वास तर खूप अप्रतिम येतो आहे। आता मी एक पातेलं घेणार आहे व एक चाळण घेणार आहे, आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एक चाळण घेतली आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चहाची चाळण म्हणा किंवा पुरणाच्या चाळणीने जरी हे मिश्रण गाळून घेतलं तरी देखील चालेल। हे मिश्रण गाळण्याआधी आपल्याला आपण तयार केलेला जो लिंबाचा रस घेतलेला होता साधारण अर्धी वाटी, तो रस आता मी यामध्ये घालून घेणार आहे। लिंबाचा रस मिश्रणमध्ये जेव्हा गरम असेल ना त्यावेळी टाकू नका, मिश्रण कडू होईल आणि सुरुवातीला आपण जेव्हा साखर मिक्स करतो त्यावेळी देखील लिंबाचा रस आपल्याला टाकायचा नाही, कारण त्याने मिश्रण पूर्ण कडवट होऊन जाऊ शकतं, त्यामुळे मिश्रण पूर्ण थंड झालं की त्यानंतरच आपण यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहोत। अर्धा चमचा इथे मी सेंधव मीठ म्हणजेच काळं मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा खाण्याचं जे आपलं साधं मीठ आहे ते टाकलेलं आहे, थोडेसे जिरे मस्त कुटून छान टाकलेले आहेत, थोडासा हिंग देखील टाकलेला आहे, तुम्ही यामध्ये थोडी धणेपूड टाकू शकता, थोडासा चाट मसाला देखील टाकू शकतात, त्याने काय होईल आपला हे जे सिरप आहे जे सरबत आपलं बनवणार आहोत आपण त्याला चव देखील अप्रतिम येणार आहे। आता आपण चाळणीने हे सिरप मस्तपैकी गाळून घेणार आहोत छान असं। यामध्ये जी पुदिन्याची पानं काही जाडसर असतात ना
ती पण आपल्या सरबतामध्ये जाणार नाहीत व पुदिन्याचा पूर्ण अर्क आपल्या सरबतामध्ये किंवा या सिरपमध्ये उतरलेला आहे. मस्त आपलं हे सरबत किंवा हे सिरप तयार झालेलं आहे. आपण हे सरबत स्टोअर करून ठेवण्यासाठी, हे सिरप स्टोअर करून ठेवण्यासाठी मी इथे एक काचेची बॉटल घेतलेली आहे, जी सॉसची, आपली टोमॅटो सॉसची जी काचेची बॉटल असते ती छान स्वच्छ धुवून उन्हात मस्त वाळवून घेतली आणि त्यामध्येच मी आता हे सिरप जे आहे बनलेलं ते स्टोअर करून ठेवणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्यामुळे काय होईल, जेव्हाही मला हवं असेल सरबत करायचं असेल त्यावेळी एक ग्लासभर पाण्यामध्ये 2-3 चमचे तुम्हाला जसं आवडेल, जसं प्रमाण तुम्हाला या सिरपचं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही टाकून घेऊ शकता व मस्तपैकी फक्त आपल्याला चमच्याने एकत्र पाणी आणि हे सिरप ढवळून घेतलं की आपलं सरबत तयार असणार आहे. तर या दोन्हीही सरबताच्या, इन्स्टंट सरबताच्या रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. नक्की तुम्ही या उन्हाळ्यामध्ये या दोन्हीही रेसिपी ट्राय करून बघा. खूप वेळा पाहुणे आल्यानंतर आपली खूप घाई होत असते. अशा वेळी आपलं हे सिरप किंवा लिंबू पावडर तयार केलेली असेल तर आपण अगदी कमी वेळेत पटकन असं सरबत तयार करू शकतो. तुम्ही बघू शकता काचेची बॉटल मस्त मी इथे सॉसचीच वापरलेली आहे स्वच्छ धुवून आणि त्यामध्येच आता हे सिरप मी भरून ठेवणार आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये खूप जास्त लिंब देखील महाग होतात, त्यामुळे अजून लिंब थोडेसे कमी, म्हणजे खूप जास्त महाग नाही आहे, तर तुम्ही आत्ता जरी हे सिरप किंवा ही लिंबू पावडर बनवून ठेवली तरी आरामात तुम्ही ऐन उन्हाळ्याभर म्हणजे हवं 2-3 महिने आपण आरामात हे सिरप किंवा ही लिंबू पावडर मस्त एका डब्यामध्ये किंवा एखाद्या बॉटलमध्ये भरून मस्त ठेवू शकतो. आपल्याला हवं असल्यास आपण जेव्हाही आपल्याला सरबत प्यायचं असेल त्यावेळी आपण लिंबू पावडर किंवा या सिरपचा मस्तपैकी आस्वाद घेणार आहोत. आशा करते आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल आणि दोन्हीही रेसिपी खूप सोप्या आहेत. एकदा ट्राय करून बघायला तुम्हाला काहीही हरकत नाही. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. लिंबू पावडर देखील बनवायला खूप सोपी आहे आणि हे सिरप देखील बनवायला खूप सोपं आहे. सरबत बनवताना कोणतंही एक यातून मिश्रण तुम्ही वापरू शकता. जर पावडरचं सरबत बनवायचं असेल तर ग्लासभर पाणी घेऊन त्यात पावडर मिक्स करून घ्या तुम्हाला हवी तितकी आणि सरबत रेडी असणार आहे. आणि जर तुम्हाला सिरप वापरून जर सरबत बनवायचं असेल तर सिरप आणि पाणी एकत्र करून घ्या आणि मस्त मिश्रण ढवळून घ्या आणि तेही देखील सरबत तयार असणार आहे. असे हे इन्स्टंट सरबताचे आजचे हे दोन्ही प्रकार तुमच्यासाठी स्पेशल.